फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. तुकोबरायांचा अभंग होता, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. नांदुरकी वृक्षाकडे दिंडी निघाली. देहू गावातून मुख्य मंदिरातून भगवंताचं दर्शन केलं आणि दिंडी निघाली. नांदुरकी वृक्षापाशी महाराजांनी कीर्तन चालू केलं. भला मोठा जनसमुदाय 14 टाळकरी उभे राहिले. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर महाराजांनी अगदी अगदी असा ब्रह्मरस सगळ्यांना वाटला, असा ब्रह्मरस वाटला. आणि असं कीर्तन तुकोबरायचं मी कधीच ऐकलं नाही. लोक अशी मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकायला लागले. आणि ते कीर्तन करत असताना तुकोबरायांनी अंतकाळी विठू आम्हासी पावलान कुडी सहित गुप्त झाला तुका. महिपती महाराज म्हणतात, भला मोठा प्रकाश पडला, सगळ्यांचे डोळे दिपले आणि त्या ठिकाणी भगवंताने गरुड येतो फडतकारे नाभी नाभी म्हणे तरी मुकुट कुंडलाच्या राशीत ये लोपला गवस्ती तुका झाला असे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. तुकोबरायला ते दिसत होतं की मला आता त्या ठिकाणी विमान न्यायला आले. आणि त्या विमानामध्ये तुकोबराय बसले आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रृंग बोलावी. तू खूप वेळ झाला देव माझी वाट पाहतो. देव कधी दशमीला आलेले. विमानामध्ये तुकोबराय बसले आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी रामराम केला. तुकोबराय नमस्कार केला आणि त्या ठिकाणी तुकोबराया फाल्गुन वद्य द्वितीय दिवशी गुप्त झाले. आणि त्यावर निळोबराय म्हणतात, कुडी सहित गुप्त झाला तुकोबराया देह घेऊन वैकुंठ गेले. आणि तोच उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेचा उत्सव देहू गावामध्ये आज आपण तुकाराम बीजेच्या स्वरूपामध्ये पाहतो.